श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आज बनवणार आहे पास्ता. तर पास्ता म्हणजे असा बिना मसाल्याचा बनवणार आहे की त्याच्यामध्ये मी बटर नाही टाकलं, चीज नाही टाकलं, दुसरं काही टाकलेलं नाही, पास्ता मसाला नाही. तर मी आता तो कसा बनवते सांगते. मी पातेलं ठेवलं गॅसवर, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं गरम करायला आणि थोडंसं तेल टाकलं आणि पास्ता टाकून घेतला. पास्ता टाकून घेतला कारण तेल का टाकलं तर पास्त्याला चांगला असा चमकदार येतो, म्हणजे चमकतो पास्ता असा छान. तर हे पहा, पास्ता आता उकळलेला आहे छान मस्त असा. आणि बिना मसाले, आपल्या घरात मसाले नाही आहेत, काही नाही, असं काही टेन्शन नाही घ्यायचं, छान असा होतो. तर आता मी तो पास्ता उकडून घेतलेला आहे 5 मिनटं आणि तो मी चाळणीमध्ये चाळून घेतला आहे. तर आता बघू शकता तुम्ही किती छान असा मऊ लुसलुशीत उकडलेला आहे बघा. आणि पाणी काही राहत नाही, असं चाळणीच्या साहाय्याने घ्यायचं. तर त्याच्यासाठी घरातलं सामान घेतले, 2 कांदे, 2 टमॅटो, 4 हिरवी मिरची आणि कोथिंबीर, ते एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे मी. आणि आता मी गॅस चालू करून ते बनवणार आहे. तर हे पहा, कढई ठेवली गरम करायला आणि त्याच्यामध्ये एकदम नॉर्मल थोडंच तेल टाकलं आहे मी, की 2 चमचे तेल वापरलेलं आहे, जास्त काही तेल वापरलेलं नाही आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की तेल गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये घेतला आहे कांदा टाकून. हे पहा, तर आता कांदा छान असा तडतडीत लाल लाल असा भाजून घ्यायचा आणि हिरवी मिरची टाकून घेतली, हळद टाकून घेतली, धने पावडर आणि मिरची पावडर हे मी टाकून घेतलेलं आहे सामान त्याच्यामध्ये. आणि नंतर ते थोडंसं फ्राय झालं की टमॅटो टाकलं. टमॅटो नॉर्मली असं लूज झालं, त्याच्यामध्ये विरघळलं की त्याच्यामध्ये मी टाकलं आहे जो आपण पास्ता उकडून घेतला होता, ते पाणी होतं ते मी त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आहे. आणि हे पहा, पास्ता किती छान उकडला आहे आणि तो चमकतो आहे तेलामुळे, त्याला चमकदार असा छान दिसतो, चमकतो. तो टाकून घेतला आहे. आणि आता हा मसाला जो आहे तो आपण त्याच्यामध्ये ऑब्झर्व करून घेणार आहे, चांगला असं मिक्स करून घेणार आहे. हे पहा, पास्ता तयार. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकून घेतलं चवीनुसार की त्याला पूर्ण असं छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं मीठ. आणि छान अशी हिरवीगार ताजी तवानी कोथिंबीर टाकली आहे रंग छान दिसण्यासाठी. तर हे पहा, आपला पास्ता तयार आहे. कसा दिसतोय, एकदम सिंपल साधा सोपा पास्ता. आवडला ना नक्की? तर टेन्शन नाही घ्यायचं सामान नसल्यावर. तर मी आता हा पास्ता देणार आहे माझ्या वडिलांना खायला, कारण माझ्या वडिलांसाठी बनवला आहे खास मी. कारण वडिलांच्या काळात पास्ता वगैरे, म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला पण माहिती नव्हतं पास्ता वगैरे. आता आहे बाबा, वडील पण आहे, तर आपण वडिलांसाठी काहीतरी वेगळं वेगळं बनवून खायला घालूया. त्याच्यासाठी मी बनवला आहे पास्ता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा फेसबुक पेजला. तर मी आता माझ्या वडिलांना देते पास्ता. हे पहा, वडील बसलेले आहेत माझे, तर मी त्यांना आता पास्ता देते. वडील काय बोलत आहेत बघा खाऊन. वडील आता माझा पास्ता खाणार आहेत. कसा बनवला आहे, एकदम सिंपल आहे, साधा आहे आणि दिसण्यावरून तो खूप छान वाटतो आहे. पहिला घास कधी खाताना माझे वडील पाया पडतात, जुनी माणसं, आणि आपण लगेच खाऊन टाकतो. जुनी माणसं बघा, छान आहे, छान झालं आहे म्हणतात बघा. वडील आहेत. मुलांनी कसं बनवलं मुलींनी तरी वडिलांना ते छानच लागतं. ते खूप छान आहे असं बोलत आहेत